गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानक्यदक्षं गोटीक्षेत्र निवासिनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं। जय श्रीपाद बाबा, जय रामदास बाबा की जय, जय आई साहेब की जय, माय बापू जय हरी। आज आपण इथे सर्व जमलेले माझे श्रीपाद बाबांचे वेडे भक्त, माझ्या आई साहेबांचे सर्व साधक प्रेमळ मंडळ, खूप खूप आनंद वाटला। असं उमरज सातारा कराड तालुक्यामधले गाव आहे आणि या ठिकाणी म्हणजे आमच्या आई साहेब गुरुवर्य वृषालीताई आई साहेबजी गायकवाड या आदिशक्ती संत मुक्ताई पुरस्कार सन्माननीय आहे आणि ते समाज प्रबोधनकार आहे आणि त्यांनी जे ज्ञान ग्रहण केले त्यांच्या अनुभवातून जे त्यांना प्राप्त झाले असा अनुभव जो ठेवा होता तो माझ्या सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबांनी तो त्यांना दिला आणि त्यांना दिल्यानंतर त्यांना ह्या ते म्हणतात ना लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी राहावा विना प्रीती। त्या न्यायाने त्यांना वाटलं जगामध्ये कुठंतरी अन्याय होतोय, या समाजावर अन्याय केला जातोय। तर त्यांनी विचार केला, श्रीपाद बाबा वारंवार म्हणत होते का भाऊ राजा, हा समाज जो आहे हा सोन्याहून पिवळा आहे, पण या समाजाची कुठंतरी दिशाभूल केल्या जाते। श्रीपाद बाबांना हे सहन होत नव्हतं। त्यांनी आत्मतत्वाच्या चिंतनासोबत धर्माचे पालन करणे, पाखंडी खंडन याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, फक्त नाम, हे बीज वाढवावे नाम, नाम वाढवण्यासाठी त्यांनी धर्माचं कार्य हातात घेतलं आणि त्या बाबांना श्रीपाद बाबांना खांद्याला खांदा लावून आज 40 वर्षापासून आदिशक्ती माझ्या गुरुवर्य आई साहेबांचाही सहवास माझ्या बाबांना लाभला। बाबांची कीर्ती कोणाला समजली असती जर आज एवढा बाबांच्या सहवासात राहून बाबांच्या कार्याला एवढा बळकटपणा आणला। कधी बघा राक्षसांचा जो वध आहे ना देवांकडूनही झाला नाही। नवदुर्गा तिथं अवताराला आल्या आणि ज्या चंडिका कालिका यांनी रक्तबीज असा होता तर तो कोणाकडनंही त्याचा वध झाला नाही, पण जे आदिशक्तीला आहे ना कालिकाचा अवतार घ्यावा लागला आणि कालिकेच्या अवतारामध्ये तिला युक्तीने त्या महिषासुराचा वध केला। कारण त्या देवीला अशी लांब जीभ करून त्याचा जो असा होता तो रक्तबीज का त्याचं रक्त जर जमिनीवर पडायचं ना तर तो तयार राक्षस व्हायचा, तसे या राक्षसाला आदिशक्तीने त्याला संपवलं। मग त्या न्यायाने अशा धर्मावर जी ग्लानी आली आणि त्या ग्लानी त्याचा नाश होण्यासाठी माझ्या श्रीपाद बाबांनी माझ्या आदिशक्तीची निवड केली, माझ्या गुरुवर्य आई साहेबांची निवड केली आणि या परमार्थामध्ये बळकटपणा आणला आणि त्यांनी जरी स्त्री या नात्याने जन्म अवतार घेतला आणि त्यांचा आज म्हणजे इतका अनुभव सिंहाचा वाटा आहे या धर्माच्या कार्यासाठी का आज ते कोणाला माहिती आहे का नाही माहिती मला माहित नाही। कारण संत हे ना स्वतःचं कार्य स्वतःच्या मुखाने सांगत नसतात, कारण आम्ही ते आजमावतोय। माझ्या जीवनामध्ये असे भामटे गुरु आले, मी त्यांच्या सहवासात होती, म्हणून माऊली सांगताना 8व्या अध्यायामध्ये का बाबा गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे। कारण अरे ज्या गुरुला ज्ञान प्राप्त झालं असेल, ज्याला आत्मसाक्षात्काराचा जीव आणि शिवाची ओळख झाली असेल आणि त्या जीव शिवाची ओळख करून तो स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतला असेल
तो स्वतः मुमुक्ष असेल आणि त्याच्या हातून जगाचं कल्याण होत असेल, त्याला सगळ्यांचा हिताचा कळवळा वाटत असेल, अशाच गुरुला तू शरण जा बाबा. अशा गल्ली बोळातले बाबा लोकांना नाही, ज्यांनी जाड जाड तुळशीच्या माळा घालून घेतले आहे, अष्टगंध बुक्केचा वापर करतोय, बगळ्या वस्त्राचा वापर करतोय, काही काही तर पांढरे कपडे घालून हे बगडे हे टाळ ठोकून परमार्थ लोकांमध्ये काय रुजवतात. भामटेगिरी करणारे खूप काही आहे. भामट्यांची कौरवांची लाट खूप आलेली आहे, पण मोजकेच पांडव का त्यांच्या सहवासात भगवान श्रीकृष्ण होते आणि त्या भगवंत श्रीकृष्णालाही अर्जुन प्रिय होता, कारण सखा माझा अर्जुनच होता. अर्जुनामुळे एवढं महाभारत म्हणजे ते सांगितलं गेली, ती गीता आपल्याला सांगितली गेली नाही का. अवघ्या 45 मिनिटात कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. एवढे 7-7, 8-8 दिवस नाही. गीता भागवत कथा तुम्ही ऐकायला जाता ना, ही केवळ दिशाभूल, कारण इथं खर्च धर्ममंडपाचा खर्च नाही का, बाबाला मोठी गादी, 7 दिवसाचा बाबाचा लावा जमा, बाबा लोकांना खायला प्यायला सगळ्या ऐशो आरामाच्या गोष्टी असतात. बाबाला ऐसी असती आणि हा बाबा व्यासपीठावरून काय बोंब पाडतोय, कथा सांगतोय, उघड्या बाजारी कथा येतो ना, आवडे पंढरी नाथा नाही का. मग आपल्याला कुठल्या कथा करायच्या आहेत, एवढं तुकोबारायांच्या अभंगांकडे का जात नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. कारण तुमच्या नामानेच जी सदा नाम घोष अखंड श्वास तुमचं चालू आहे, त्या नामाच्या द्वारे तुम्हाला त्या श्वासाच्या द्वारे घोष करायचा आहे. मग तो घोष कोण करून देतं आणि त्याचा मार्ग कोण सांगतो नाही का. भाव भक्ती बळे मार्ग तयाकडे नाही का, करतडी आवडे तैसा हरी. त्या हरीला ओळखण्यासाठी भावेवीन देव न कळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे. काय सांगितलं माऊलीनी, गुरुवीन अनुभव कैसा कळे, ज्ञानदेव सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंच्या संगती तरणोपाय. कबुआबाजीच्या संगती तरणोपाय. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियोगी. मग त्या साधूला कसं जाणायचंय, कारण त्या साधूची दशा ओळखायला पाहिजे. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पण मिरवी जगा माझी. कारण तो साधू तुमच्या सारख्यांमध्ये तुमच्यासारखंच वावरतो. जसं माझ्या गुरुवारी आई साहेब सगळ्या साधारण म्हणजे प्रपंचापासून असो, कुठलेही प्रॉब्लेम असो, कुठलेही संकट असो, कुठल्याही दुःखातून आई बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. कारण माझ्या आईचा मी अनुभव स्वतः 5-6 वर्षापासून घेते. कारण आई साहेब सांगता नाही, तुम्ही धर्माचं कार्य तुम्ही करा, बीज वाढवा, नाम वाढवा. माझे जे पतिदेव आहे माझे स्वामी, ते लहान होते, 7-8 म्हणजे 7वी-8वीत होते ते, तेव्हापासून आईंचा त्यांना सहवास आहे. आज 40 वर्षापासून आईंनी जसं आपली इथं कर्माची आई सांभाळते त्याबद्दल वाद नाहीये, पण उद्धाराची माय ती जगाची मोठी माय आहे. आणि त्या आईंनी 40 वर्षापासून यांना सतत संपर्कामध्ये ठेवून त्यांच्या संपर्कामुळे मला माझ्या आईंचा मला सहवास लाभला. आणि खरं जन्म मरणाची राटीचं गाडं काय आहे या मार्ग त्यांनी मला सांगितला. आता ताईंनी सांगितला अनुभव, कोमलताईंनी, मला एकदम कसं तरी होत होतं. त्यांचे माझे मिळते जुळतेच होतं. मी पण खूप अहंकारी होती बरं का, मला काही पटत नव्हतं. माझं खायचं प्यायचं एन्जॉय करायचा, मलाही कराटे क्लासचा त्याचा लई गर्व होता. हॉटेलमध्ये खायचं, माझे जीवन वेगळंच होतं काहीतरी. पण लग्न झाल्यानंतर सासूबाईंच्या मुखातून मी नामतत्व ऐकलं का श्रीपाद बाबा रात्रंदिवस उठता बसता माझे श्रीपाद बाबा हे सांगायचे. माझे बाबा ते नाही, बाबा कोण आहे म्हणजे तू काय समजणार नाही का, गाडवाला गुळाची चव काय म्हणे. बघा मला एवढं बोलायच्या, आगबाई म्हणे इथं पाहिजे जातीचे येड्या गवाड्याचे काम नाही म्हणे. भक्तीवीन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतासी, हरीने मुखासी अरे मुळा म्हणे. ताई इथं ना म्हणे आमच्या पंक्तीला येऊन बघ काय म्हणे. आज माझ्या आदिशक्तीचा अवतार झाला म्हणे. 40 वर्षापासून परमार्थ निस्वार्थपणे करताय म्हणे. आणि आजही एक बी भामट्याची हिंमत होत नाही बरं का आमच्या आई साहेबांना बोलण्याची. कारण आई साहेबांचं बोलणं असं आहे तर जे कडू औषध आहे ना ते गुणकारी असतं. आणि आजकालचा बाबा भाऊ हसत खेळत तो बोलतो, कुठं पाठीवर हात फिरवतो, असे गोड बोलून परमार्थ होतो का.
हा काही काही वामते गुरु आता असे निघाले, गुरुपूजनाच्या वेळेस त्यांचे व्हिडिओ पाहिले आणि का ते स्वतःचे पाय धुवून घेत आहे. हा पाय धुवून घेता आणि ते साधक ते पाणी पिऊ राहिले. हा माझ्या माऊलींनी ग्रंथामध्ये कुठं सांगितलं का साधूंचे पाय धुवून म्हणजे गुरुचे कधी पाय धुवावं का? आजही आमच्या आईच्या आम्ही म्हणजे त्यावेळेस बोललो ना, आई म्हणे नाही माझ्या श्रीपाद बाबांनी कधी पाय धुवून घेतले नाही, कधी स्वतःची पूजा केली नाही. माझा साधू कसा होता, मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोच संन्यासी जाण पार्था. अरे त्याला स्वतःची आठवण नसती. आज प्रपंच कोणाला नाही होता, पण प्रपंचात राहू नाही माझ्या श्रीपाद बाबांनी अशी कलाटणी दिली का तो सगळं सांभाळतो आहे ना. पण मला जे माहिती आहे ते तर या जगाला सांगायचं आहे ना. मग हा खेळ नव्हे कुल्याचा, म्हणून मेळ जमविला वैष्णवांचा. सगळ्यांना वैकुंठ प्राप्त व्हावं नाही का, सगळ्यांना वैकुंठ बघायचं आहे. पण माझे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भर लागन दाट हरी दिसे, हरी मुके मना, हरी मुके मना, पुण्याची गणना कोण करी. मग या न्यायाने सांगितला. पण आपण त्याला सुरात खूप मस्त पैकी 1-1 किलोच्या टाळ पडतो हरिपाठात, आहे नाचून कुदून म्हणतो. पण त्या म्हणणाऱ्या बाबाला तरी माहिती का हरीने काय पाठ केलं, तेव्हा त्याला वैकुंठ प्राप्त झालं. आणि ते मला आपल्या संप्रदायामध्ये आपल्या मालिकेमध्ये जे माझ्या अनादी काळापासून हंसापासून म्हणजे ब्रह्म सुद्धा वेडावून गेलेला होता नाही का. सृष्टीच्या पै उपक्रमा पूर्वी गाविरोतामा, वेडायसा ब्रह्मा एकलाची होता, मज ईश्वरा ते ना ओळखू शके, ना सृष्टी ही निर्माण करू शके, तोरू एकला केला नामे जेनी. बघा ब्रह्मदेवाला सुद्धा विसर पडला होता का सृष्टी तर निर्माण झाली, पण मला ओळखणारा कोणीतरी पाहिजे नाही का. मग त्यासाठी आपली हे जे मूळ पुरुष आहे हंस आहे, हंसाने विष्णूचं रूप घेऊन उपदेशी श्री हरी नाही का. मग तिथून आपली मालिका सुरू होते. आपली मालिका ब्रह्मा, अत्री, श्री दत्त, नारायण बाबा, लक्ष्मण बाबा, बलवेम बाबा, सखयानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, गुरुवर्य वृषाली आई साहेबजी. म्हणजे जशी गुरु शिष्य परंपरा ज्या गुरुला माहिती असेल त्याच गुरुचे चरण आपण पकडायला पाहिजे नाही का. आपण नुसतं म्हणतो गुरु शिष्य परंपरेतले अभंग नाही का, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मग त्याच्यावर विश्वास. मग बोध आपल्याला जो पाहिजे, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गणिप्रती, गणिप्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले. पण आत्ताच्या भामट्या लोकांना गुरु शिष्य परंपरा नाही. मग त्याला विचारायला पाहिजे, कारण आपण सगळ्या माहिती आपल्याला सगळं ज्ञान आहे. श्रीपाद बाबांचं म्हणजे एक दृष्टांत होता का, एक ताई माई आली म्हणे, बाबा या मुलाला ज्ञान म्हणजे सांगाव बाबा, हा लई वेडपट आहे म्हणे. ताई म्हणे तुम्ही असं करा ना हो, त्याचं लग्न करून टाका. या महात्म्यांचं बोलणं कसं होतं आणि ताईचा दृष्टिकोन कसा होता. मग बाबांनी कुठलं लग्न सांगितलं आणि ताईने कुठलं लग्न केलं बघा बरं, चांगला जर विचार केला तर. मग ताईने बाबांच्या कार्यक्रमात उपस्थिती होती आणि बाबांनी सांगितलं. मग काही कालावधी गेला, मग त्यावेळेस बाबांचं तिथं कीर्तन होतं आणि त्या ताई तिथं गेल्या, नातवाला घेऊन सोबत गेल्या बरं का, नातवाला. मग अचानक मग ते सगळं बाबांचं कीर्तन वगैरे झाल्यानंतर बाबा बसले आणि ताई नातवाला घेऊन गेली आणि बाबांच्या चरणी नतमस्तक केलं आणि सांगितलं, बाबा तुम्ही जे सांगितलं मी ते ऐकलं, आज माझं सगळं सुरळीत आहे म्हणे. बघा तुम्ही सांगितलं, मी मुलाला घेऊन आली होती म्हणे, तुम्ही सांगितलं त्याचं लग्न करा. बघा म्हणे त्याला चिरंजीव प्राप्त झाला, मी नातूला घेऊन आली. मग ताईला हे कळालं, तिच्या मुलाला जर पुत्र प्राप्त व्हायचं कळालं, मग त्याला परमार्थ कळायला पाहिजे नव्हता का, विषय आणि विषयाचं प्रयोजन समजायला पाहिजे नव्हतं का. मग आज समाजामध्ये हे सगळं कळतं. मग या लोकांना देव समजावा का नाही समजावा, परमार्थ आडव्या प्राण्यांसाठी आहे का उभ्या प्राण्यांसाठी आहे. हा
आकाशात पक्षींची काही कमी आहे का? हा, आपल्या पृथ्वीवर जलचर वगैरे भुईचर या प्राण्यांची काही कमी आहे का? मग तसं या मृत्यू लोकामध्ये ज्यांना परमार्थ समजत नाही त्यांची काही कमी का? म्हणजे कशामध्ये गणले जाणार आहे? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. मग हा जो जीव शिवाचा मिलाप कोण घालून देतो? ते सद्गुरूच घालून देतात. कारण सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय, धरावे ते पाय कधी मधी, नाही का? आधी आधी का? कारण आपल्याला हे जे देहरूपे भांडवल दिलेलं आहे, हे भांडवल फक्त आई मध्ये म्हणता बरं का. पण आपल्याला काय तुम्हाला कळते का? खायलो आणि लोयलो, नाही का? जन्माला आला याला आणि पाणी वाहून वाहून मेला. अरे संत सांगतात, संतांनी चव घेतली कशाची? या देहामधून काय प्राप्त होतो, नाही का? रात्री इतका विषय झाला, एवढा देह थकलेला होता आई साहेबांचा, आणि अक्षरशः डुकल्या देत होतो. मी खरंच सांगते बरं. हा, पण सतत फिरतो यंतो मा. आईंचं हिताचाच कळवळ आहे. जिथं गेल्या असतील, आज आईचं वयाचं रनिंग 70 ते 72 चालू आहे, पण कधीही न थकत बरं का. आमच्यासारखे आम्ही म्हणजे एवढं थकून जातो, पण आईचा जो म्हणजे आई सांगण्याची जी शक्ती ना, एवढं काय सगळ्यांमध्ये ज्योत पेटावी सतत चालू. रात्रीचे 3 वाजून गेले हो, 3 वाजून गेले सगळ्यांना. आता बाबा लोक काय करता माहिती का? जिथं गेले ना, आता बाबा लोकांचं जर वय झाले, त्यांना जडमाळा घालण्याची आव नाहीये. मी नाव नाही घेत, कारण नाव घेतलं ना लय दुश्मन जागे होऊन जातात. हा, पाठीशी लागतात ते, यांना काय करून काही नाही. प्रत्येक संस्थेमध्ये बाबा तयार झाला, आणि तो बाबा आणि त्या बाबाची आवनी चालत हो, त्याला माळा घालता जमत नाही. बाबा लागते पाठांतर करून, काय विचार सागर असल, जे असल वेद वगैरे त्याचे मुखगत असतील, ज्ञानेश्वरी उलट सुलट असेल, हरिपाठ असेल, अभ्यास भाऊ आहे. म्हणजे अभ्यासाला काय करायचंय? आग लागो तुझ्या ज्ञानाला. नाही विठ्ठल तयारीने भुकेला, माझा विठ्ठल भुकेला नाहीये. माझ्या विठ्ठला काय काय आवडतं? जे माझ्या मीराबाईने सांगितलं होतं, आणि सांगितलं, नाही खर्चली कवडी दमडी, नाही मोजिले दाम, जन्माभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम. बाई मी विकत घेतला श्याम. बघा, जन्माभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम. मग या नामाची महती हा बांटा गुरु सांगतो का? जो कोणी पाखंडी बाबा असेल, कारण माझ्यावर कोणी केसही केली ना, मला भीती नाही. कारण जिथं पाठीशी आधी शक्ती आहे ना, काय घाबरायची गरज आहे? सत्य सांगायचे आहे ना, सत्य सांगायचे. बाबांनी सांगितलं ना, हा देह कोणाचा? कोणाचा आहे? घर कोणाचे? आत्माराम त्याचा तोची जाणे. मग पुढे काय सांगितलं होतं? मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देई. देई दाता ज्ञान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नैनाची या ज्योती, या नावे रूपे तुम्ही जाणा. परमार्थ हा शरीराचा नाही, परमार्थ हा इंद्रियांचा नाही, परमार्थ हा मनाचा आहे. मनाला ताब्यात घ्यायचा आहे आणि चित्ताला शुद्ध करायचे. तुका म्हणे आपुल्याले चित्त शुद्ध करा. मग ते चित्त शुद्ध करण्यासाठी अगोदर मनाला ताब्यात घ्यावा लागतं, इंद्रियांना नाही. आपोआप मन जर ताब्यात आलं ना, ते इंद्रिय गळून पडतात. काय? इंद्रियांची कसमस मोडे, विषयांचा विसर पडे. बघा, मनाची गडी गडे हृदया माझी. मनाला पाहिजे, अर्जुना तू म्हणे मीच करे, माझ्या भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारे मजे कांते. अरे ज्ञानेश्वरी कधी वाचली का? वाचून कधी पाहिली का? पाहिली कधी अनुभवली का? ज्ञान नामदेव म्हणे ज्ञानदेवी ग्रंथा श्रेष्ठ, एक तरी होवी अनुभवावी. मग का हो, त्या पाखंडींनी 9वा अध्याय 34वा श्लोक, ओवी क्रमांक 527, 528,
या प्रमाणाचा अनुभव घेतला का? ज्ञानेश्वरीचे पारायण आज प्रत्येक ठिकाणी चालू आहे, मोठमोठ्या संस्थांमध्ये चालू आहे. पण मग चांगल्या माणसाला समजावं का नको समजावं? त्याच्यामध्ये अनुभव दिलेला आहे. चित्तच कडले आटू घेत, वाचा पांगळुली जेते चितेत, आपाद पंचकीत रोमांचाळे, अर्ध उन्मलित डोळे, वर्षात ती आनंदी जळे, आतुल्या सुका मिरचिनी बळे, बाहेरी कापे. बघा पोटातुली उल्हासता, गाता रंगी पहिनाचता, अंतरी झाला द्रव्य चित्ता, ती अवस्था बाह्य दिसे. मग सांगा आता हे अवस्थेला नाव ठेवतात. तुम्हाला प्रपंचात व्यवस्था पाहिजे, प्रपंचात व्यवस्था पाहिजे, मग परमार्थात अवस्था नको. अवस्थेमध्ये जे सुख आहे ते सुख माझ्या तुकोबरायांनी घेतलं होतं. असो ऐसा कोठे आठवची नाही, द्यायच विधेय भोगुदशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. बाबा रे, असं होण्यासाठी काय करावं लागेल? म्हणून जाणतेने गुरु बजिजे, तेने कृत्य कार्य वैजे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. नाही का? सहज. आणि ज्या वेळेस अशी अवस्था माणसाला होते, कारण इथे भगवंत तुमच्या प्रेमाची वाट पाहतो. प्रेमाची ही आस लागलेली असते. वाट पाहे उभा बेटेची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. वेळ कमी आहे, कारण अशी सद्गत अवस्था होते हो. आणि जीव शिवाचं मिलन तिथं व्हायला पाहिजे, पण आजकाल हे सांगत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी सर्वत्र दुर्लभ, विरळ जाणे आस्थेच्या महापुरी, रिगताती कोट्यावरी, परिप्राप्तीच्या पैलगिरी विपलालेला निघे. भक्ती भक्ती तो सब करते, भक्ती में तो धोका आहे. जिस भक्ती में या ताईंना झालेला जसा अनुभव नसेल तो खाली खोका आहे. तो सगळीकडे खाली खोका चालू आहे. म्हणून माऊली म्हणतात का बाबा रे, ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया बदावे सर्वस्वची, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणून अशा गुरूंच्या चरणी आपण सर्वांनी नतमस्तक होऊन त्यांचा जो दिलेला प्रसाद आहे तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. आणि त्या प्रसादामध्ये तत्वामध्ये एवढी जी ताकद आहे. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी 750-800 वर्षापूर्वी रेड्याला बोलवलं. आमची कुठली संस्था नाही, कुठली शाखा नाही, कुठलं काही नाही, मठडे नाही, आश्रम नाही, कुठलंच काही मंदिर नाही, कुठंच गुंतून ठेवलं नाही माझ्या श्रीपाद बाबांनी आणि माझ्या आई साहेबांनी. त्यांनी सांगितलं जसा पक्षी आहे ना, पक्षी अंगाने येती ते का गुंतवणी राहती, त्या युक्तीप्रमाणे आपल्याला कार्य करायचंय. तुका म्हणे मज दाढीले निरोपा, हा निरोप आहे. पोस्टमन आपण पोस्ट मॅनेजर नाही बघा, पोस्ट ऑफिसर नाहीये, पोस्टमन आहे. मग कीर्तनकार काही देव नाहीये. कीर्तनकार आई महाराजी पदी त्यांनी लावली, कोणी लावून दिली? तुमच्या आमच्या सारख्यांनी लावून दिली. मग महाराज कोणाला म्हणावं? महा म्हणजे मोठं, आणि जे राज म्हणजे जे गुह्य असेल, जे तुमच्यापर्यंत रुजवलं असेल ते. कारण या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वांगता, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. म्हणजे जो हे गुप्त जे असेल त्या संतांनी जे रुजवलं असेल त्यालाच गुरु म्हणायचं आणि त्यालाच महाराज म्हणायचं. म्हणून आपल्याला जो आज तुम्ही जे उमरतचे जे सर्व साधक मंडळी आहेत, खूप श्रेय घेतलं. आमच्या रुपालीताई राजापुरे, सगळे राजापुरे परिवार, आमचे सावित्रीताई बागीजांचे नाव मला माहीत नाही माय बहिणींनो, आमच्या पद्मजाताई, आमचे गणेश भाऊ, दरवर्षी आम्ही तिथंच जातो. आज आणि काही कारणास्तव ते गावाला गेले. आमच्या आशिनीताई सगळं निस्वार्थ सेवा देतात. तुम्ही सगळे उपस्थित राहतात. शेड्यूलवर आमचे बोडके बाबा सगळे उपस्थित मंडळी आलेले, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या गुरुवारी आई साहेबांनी हाच प्रसाद आम्हाला दिला. आणि जसं त्यांनी कासवाची दृष्टी,
कासव आपल्या पिलांना मोठा करतो, त्या न्यायाने आई साहेब आम्हाला प्रत्येक दुःखातून काढत असतात. 16 जूनला माझी आई चालती झाली. मला खूप मोठं संकट होतं, एवढं दुःख होतं, पण आई साहेबांनी मला त्याच्यातूनही बाहेर काढलं. का मंजू, ही आई गेलीच नाही तुझी, आई इथंच आहे, काही नाही. आत्मा आजर अमर आहे, फक्त आपल्या आत्म्याचं श्वासाकडे लक्ष ठेवायचं आणि काही दुःख वाटून घ्यायचं नाही. मरे एक त्याचा तुझा शोक वाये, अकस्मात तोही पुढे जात आहे. रामदास स्वामी वारंवार म्हणतात, त्या न्यायाने मला आई साहेबांनी दुःखातून बाहेर काढलं आणि आपणच आरोग्य करीत तात्काळ, असं आमच्या आईने ज्ञान कृपा दृष्टीने न्याय दिले आणि आपल्या पदी बैसवले. असेच का त्यामुळे आईने आपल्या पदी बैसवलं, असं काही आपल्यातल्या महाराज मंडळींनाही रुचलं नाही. पण आमचं धर्माचं कार्य शेवटपर्यंत चालूच राहणार आहे. पाखंडांचं खंडन आम्ही करणारच आहोत. जे होईल ते होईल. माझी झालेली सेवा माझ्या सद्गुरू चरणी, गुरुवर्य वृषाली आई साहेबांच्या चरणी अर्पण करते आणि तुमच्या सगळ्या साधक मंडळींच्या चरणी अर्पण करते. जय हरी, जय हरी, जय हरी.